गावाकडच्या एस टी स्टँडवरची ती धूळ आणि आईच्या डोळ्यातलं पाणी अजूनही माझ्या डोळ्यासमोर होतं. हातामध्ये सामानाची पिशवी आणि मनात पुण्याच्या मोठ्या स्वप्नांची सूत्रे घेऊन मी पुण्याच्या दिशेने निघालो होतो. गावाच्या मातीतून थेट सिमेंटच्या जंगलात होणारा हा प्रवास माझ्या आयुष्याला कोणतं वळण देणार आहे याची मला पुढचीही कल्पना नव्हती. मी पुण्याला पोहोचलो तेव्हा संध्याकाळची वेळ होती. स्वारगेटच्या त्या प्रचंड गर्दीत मी स्वतःला हरवल्यासारखं वाटत होतं. गावाकडची शांतता आणि इथली ही धावपळ, जमीन आसमानचा फरक होता. रिक्षा करून मी मावशीच्या पत्त्यावर पोहोचलो. कोथरूडमधली ती पॉश सोसायटी, टोलेजंग इमारती आणि चकाकणारे रस्ते पाहून मी भारावून गेलो होतो. तिसऱ्या मजल्यावरची फ्लॅटची बेल वाजवली. दरवाजा उघडला तो सुलेखा मावशीने. वयाची 35शी ओलांडली मावशी, पण अजूनही तिचं सौंदर्य तसंच टिकून होतं. चेहऱ्यावर एक प्रकारची तजेल होता, पण डोळ्यात मात्र एक खोलवर रुतलेली शांतता होती. "अरे साहिल, आलास शेवटी. किती वेळ लागला." मावशीने हसून माझं स्वागत केलं. तिने चटकन माझ्या हातातलं सामान घेतलं आणि मला आत नेलं. घर अगदी नीटनेटकं सजवलेलं होतं, पण त्या घरात एक वेगळीच शांतता होती, जी कोणालाही अस्वस्थ करू शकली असती. मावशीचे यजमान म्हणजेच माझे काका एका मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीत कामाला होते. कामाच्या निमित्ताने ते महिन्यातले 20 दिवस शहराबाहेरच असायचे. मावशी या मोठ्या घरात अगदी एकटी असायची. तिला मूल बाळ नव्हतं. कदाचित त्यामुळेच तिचं संपूर्ण आयुष्य या 4 भिंतीच्या आत अडकलं होतं. "आधी हात-पाय धुवून घे, मी तुझ्यासाठी गरमागरम पोहे आणि चहा बनवते," मावशी किचनमधून म्हणाली. मी फ्रेश होऊन बाहेर आलो. मावशीने माझ्यासाठी डायनिंग टेबलवर नाश्ता लावला होता. मी खाताना ती समोरच बसली होती. मी तिला न्याहाळत होतो. "साहिल, तू अगदी तुझ्या वडिलांसारखा दिसतोस. तेच नाक, तेच डोळे. फक्त उंची मात्र तू आईवर गेलास," ती कौतुकाने म्हणाली. तिच्या बोलण्यात एक प्रकारची ओढ होती, जणू तिला खूप दिवसांनी कोणाशी तरी बोलायचं होतं. रात्री जेवण झाल्यावर आम्ही दोघं बाल्कनीत बसलो होतो. समोर पुण्याच्या रात्रीचं लखलखणारं दृश्य दिसत होतं. मावशीने हळूच विषय काढला. "साहिल, पुण्यात अभ्यासाचं खूप दडपण असतं रे. पण तू काळजी नको करू. मी आहे ना इथे. तुला जे हवं नको ते मी बघेन. फक्त तू मन लावून शिक." तिचा हात नकळत माझ्या खांद्यावर स्थिरावला. तो स्पर्श मायेचा होता, पण त्यात कुठेतरी एक प्रकारची सुरक्षिततेची भावना होती. मावशीच्या वैवाहिक आयुष्याबद्दल मी थोडं ऐकलं होतं. काका आणि तिच्यात फारसं पटत नसे. काकांचा स्वभाव रागीट आणि कामात वेगळं राहणारा होता. मावशीचं मन कोणाला तरी शोधत होतं, जे तिला समजून घेऊ शकेल. पुढचे काही दिवस कॉलेजच्या गडबडीत गेले, पण घरी आल्यावर मावशी ज्या पद्धतीने माझं स्वागत करायची, ते मला सुखावून जायचं. ती माझ्यासाठी नवीन कपडे घेऊन यायची, माझ्या आवडीचे पदार्थ बनवायची. कधीकधी कॉलेजला उशीर झाला की ती काळजीने 10 फोन करायची. तिचं हे अप्रतिम प्रेम कधीकधी मला गोंधळात टाकायचं. एके दिवशी दुपारी कॉलेजला सुट्टी होती. मी हॉलमध्ये पुस्तक वाचत बसलो होतो. मावशी बाजूला सोफ्यावर बसून टीव्ही पाहत होती. अचानक तिने टीव्ही बंद केला आणि माझ्याकडे वळली. "साहिल, तुला कधी असं वाटतं का की आपल्याजवळ कोणीतरी असावं, ज्याला आपण आपल्या मनातल्या सगळ्या गोष्टी सांगू शकू? ज्याच्याकडे बघितल्यावर आपल्याला वाटेल की आपण एकटे नाही आहोत?" तिच्या आवाजात एक प्रकारची आर्तता होती. मी पुस्तक खाली ठेवलं. "हो मावशी, वाटतं खरं. पण प्रत्येक नशिबात ते नसतं ना." मी सहज बोलून गेलो. मावशी उठली आणि माझ्याजवळ येऊन बसली. तिचा सुगंध मला जाणवत होता. ती माझ्या डोळ्यात बघत म्हणाली, "माझ्या नशिबातही ते नव्हतं साहिल. जोपर्यंत तू इथे आला नव्हतास." तिने माझ्या हातावर हात ठेवला. त्या क्षणी मला एक वेगळीच जाणीव झाली. हे नातं मावशी आणि भाच्याचं होतं, पण भावना मात्र कोणत्या तरी अनोळखी प्रदेशात प्रवेश करत होत्या. मला भीती वाटत होती की अनैतिकतेची सुरुवात तर नाही ना, पण त्याचवेळी तिच्याबद्दल वाटणारी सहानुभूती आणि ओढ मला मागे खेचत होती. त्या रात्री मला झोप लागली नाही. मावशीचे ते शब्द आणि तिचा तो स्पर्श माझ्या मनात घर करून बसले होते. पुण्याचं ते शहर आता फक्त शिक्षणाचं केंद्र राहिलं नव्हतं, तर ते माझ्या भावनांच्या परीक्षेचं मैदान बनलं होतं. पुण्यातला पावसाळा जितका रोमॅन्टिक असतो, तितकाच तो मनातील वादळांना शांत करतो. पण माझ्या बाबतीत उलट होतं. मावशीच्या त्या दिवशीच्या बोलण्याने माझ्या मनात विचारांचं चक्र सुरू झालं होतं. एकीकडे माझं करिअर, माझं शिक्षण आणि दुसरीकडे मावशीचा तो एकटेपणा. मी स्वतःला एका विचित्र कात्रीत सापडल्यासारखं अनुभवत होतो. कॉलेजच्या लेक्चरमध्येही माझं लक्ष लागायचं नाही. डोळ्यासमोर सतत मावशीचा तो केविलवाणा चेहरा आणि तिने पकडलेला माझा हात यायचा. मी स्वतःला समजावत होतो की "अरे साहिल, ती तुझी मावशी आहे, आई समान आहे, पण मनाचा दुसरा कोपरा म्हणायचा की ती एक स्त्रीसुद्धा आहे, जिच्या भावना गेल्या अनेक वर्षापासून कोंडून ठेवल्या गेल्या आहेत." एके दिवशी काका कामानिमित्त बंगलोरला गेले होते. घरात मी आणि मावशी दोघेच होतो. बाहेर आभाळ भरून आलं होतं आणि विजांचा कडकडाट सुरू होता. पुण्यातला तो पाऊस अक्षरशः कोसळत होता. मी माझ्या खोलीत बसून लॅपटॉपवर प्रेझेंटेशन बनवत होतो, पण लक्ष मात्र बाहेरच्या पावसाकडे आणि हॉलमध्ये येणाऱ्या शांततेकडे होतं. अचानक लाईट गेली. संपूर्ण घर अंधारात बुडालं. मी मोबाईलचा टॉर्च लावून बाहेर आलो.
मावशी किचनमध्ये मेणबत्ती शोधत होती. तिची धावपळ पाहून मी म्हणालो, मावशी राहू दे, मी आहे ना इथे. आम्ही दोघे हॉलमध्ये येऊन बसलो. बाहेरच्या विजांच्या प्रकाशात मावशीचा चेहरा अधिकच उजळून निघायचा, तर कधी काळोखात हरवायचा. त्या अंधारात एक प्रकारची जवळीक निर्माण झाली होती. साहिल, तुला भीती वाटते का अशा अंधाराची? मावशीने हळू आवाजात विचारलं. नाही मावशी, पण अशा वेळी कोणासोबत तरी असणं जास्त बरं वाटतं, मी उत्तर दिलं. मावशी माझ्या थोडी जवळ सरकली. मला खूप भीती वाटते साहिल. हे घर जेव्हा शांत असतं आणि बाहेरचा पाऊस असतो, तेव्हा मला माझ्या आयुष्यातला रिकामेपणा जास्त जाणवतो. तुझे काका आहेत, पण असून नसल्यासारखेच. त्यांचं फक्त कामावर प्रेम आहे. माझ्या मनाचा त्यांनी कधीच विचार केला नाही. बोलता बोलता मावशीने माझा हात घट्ट धरला. विजांच्या कडकडाटाने थोडी गचकली आणि नकळत तिने माझ्या खांद्यावर डोकं टेकवलं. त्याच क्षणी मला माझ्या हृदयाचे ठोके स्पष्ट ऐकू येत होते. तिचं ते डोकं टेकवणं, तिचा तो सुस्कारा, हे सगळं एका मर्यादेच्या पलीकडे जात होतं. पण मला तिला दूर लोटता येत नव्हतं. तिच्या त्या स्पर्शात वासना नव्हती, तर एक प्रकारची आर्त साध होती. मावशी, तू स्वतःला एवढं एकटं का समजतेस? मी आहे ना इथे, मी तिला आधार देण्याच्या स्वरात म्हणालो. तू आहेस म्हणून तर मी इथे जगले साहिल. तुझा आधार मला खूप काही देऊन जातो. कधी कधी वाटतं की ही वेळ इथेच थांबली तर. ना कोणी समाज, ना कोणाचं बंधन. मावशीचे डोळे पाणवले होते. त्या रात्री आम्ही तासनतास बोलत होतो. तिने तिच्या आयुष्यातल्या अशा अनेक गोष्टी सांगितल्या, ज्या तिने आजवर कोणाला सांगितल्या नव्हत्या. तिची स्वप्न, तिची अपूर्ण राहिलेली आवड आणि काकासोबतचं तिचं कोरडं नातं. ऐकता ऐकता मला जाणीव झाली की मावशी फक्त माझ्यावर प्रेम करत नव्हती, तर ती माझ्यामध्ये तिचं जग शोधत होती. पण हे नातं समाजाच्या नजरेत चुकीचं होतं. आम्ही रक्ताने जोडलेलो होतो. मनाच्या एका कोपऱ्यात मला भीती वाटत होती. जर मी या भावनेतून वाहून गेलो तर परतीचे दोर कापले जातील. पण त्याचवेळी तिला एकटं सोडणंही मला अशक्य वाटत होतं. पाऊस थांबला होता, पण आमच्यातले मनातले वादळ आता कुठेतरी सुरू झालं होतं. मावशीने माझ्या कपाळावर हलकेसे होठ टेकले आणि ती खोलीत निघून गेली. तो स्पर्श फक्त आशीर्वादाचा नव्हता, त्यात काहीतरी वेगळं होतं. काहीतरी असं जे शब्दात मांडणं कठीण होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मी उठलो, तेव्हा मावशी नेहमीसारखीच वागत होती. पण तिच्या नजरेत आता एक वेगळीच चमक होती. जणू काहीतरी गुपित आमच्या दोघांमध्ये कायमचं साठवलं गेलं होतं. कॉलेजला जाताना तिने माझा डब्बा देताना हळूच माझ्या हाताला स्पर्श केला आणि स्मितहास्य केलं. मी विचारात पडलो, हे का आकर्षण आहे की प्रेम? ही नैतिकता आहे की अनैतिकतेच्या दिशेने पडलेलं पहिलं पाऊल? पुण्याचं हे शहर आता मला माझ्याच मनाच्या आरशात पाहण्यास भाग पाडत होतं. दिवसामागून दिवस जात होते आणि मावशीसोबतचं माझं नातं एका अशा वळणावर येऊन ठेपलं होतं, जिथे योग्य आणि अयोग्य यातील रेषा पुसट होत चालली होती. आम्ही दोघेही एका अदृश्य बंधनात अडकलो होतो. मावशी आता माझ्यासाठी फक्त एक नातेवाईक उरली नव्हती, तर ती माझी मैत्रीण, मार्गदर्शक आणि माझ्या प्रत्येक विचारांच्या केंद्रबिंदू झाली होती. कॉलेजमधून मी घरी येण्याची ती आतुरतेने वाट पाहायची. मी घरात पाऊल ठेवताच तिच्या चेहऱ्यावर जो आनंद उमलायचा, तो पाहून मलाही एक वेगळं समाधान मिळायचं. आम्ही एकत्र स्वयंपाक करायचो, गाणे ऐकायचो आणि तासनतास गप्पा मारत बसायचो. पण या सहज वागण्यामागे एक प्रकारचं गुप्तपण होतं. आम्ही दोघेही समाजाच्या नजरेपासून वाचून आपल्या स्वतःच्या एका लहान जगात वावरत होतो. एके दिवशी दुपारी मावशीने तिचं जुनं फोटो अल्बम काढलं. तिच्या लग्नाचे फोटे पाहताना तिच्या चेहऱ्यावरचा भाव क्षणोक्षणी बदलत होते. साहिल, हे बघ, तेव्हा मी किती स्वप्न घेऊन या घरात आले होते. वाटलं होतं कोणीतरी असेल जो मला समजून घेईल. पण हळूहळू कसं सगळं कोरडं पडत गेलं. ती निश्वास टाकत म्हणाली. मी तिच्या जवळ बसलो. मावशी, भूतकाळ बदलता येत नाही, पण भविष्य तर आपल्या हातात असतं ना. तिने माझ्याकडे वळून पाहिलं. तिच्या डोळ्यात एक प्रकारची व्याकुळता होती. भविष्य? साहिल, माझं भविष्य तू आहेस. तुझ्यामुळेच मला पुन्हा एकदा जगण्याची इच्छा झाली आहे. तिने माझा हात धरला आणि आपल्या गालाला लावला. त्या क्षणी मला जाणीव झाली की हे नातं आता फक्त सहानुभूतीपुरतं उरलेलं नाही. मावशी माझ्यामध्ये तिचं ते हरवलेलं प्रेम शोधत होती, पण त्याचवेळी माझ्या मनात एक सुप्त भीती होती. आम्ही जे करत होतो ते नैतिकतेच्या चौकटीत बसणारं नव्हतं. समाज याला काय म्हणेल, आई-वडिलांना कळलं तर काय होईल, हे विचार मला रात्री झोपू देत नसत. पण जेव्हा मी मावशीच्या सहवासात असायचो, तेव्हा हे सगळे विचार कुठल्या कुठे पळून जायचे. अशातच एक दिवस अचानक काकांचा फोन आला. ते 2 दिवस आधीच पुण्यात परतणार होते. ही बातमी ऐकताच मावशीचा चेहरा एकदम उतरला. तिचा आनंद जणू क्षणात हिरावून घेतला गेला. घरातली ती मुक्त हवा आता पुन्हा एकदा जड होऊ लागली होती. काका घरी आले. त्यांचा स्वभाव कडक होता. त्यांनी माझ्याशी जुजबी चौकशी केली आणि ते आपल्या कामात मग्न झाले. काका आल्यामुळे मावशी आणि माझ्यातलं बोलणं कमी झालं होतं. आम्ही दोघेही आता एकमेकांपासून अंतर राखून होतो, पण नजरेने मात्र एकमेकांचा शोध घेत होतो. एके रात्री काका हॉलमध्ये काम करत होते आणि मी किचनमध्ये पाणी प्यायला गेलो. मावशी तिथे उभी होती. मला पाहताच ती जवळ आली आणि दबक्या आवाजात म्हणाली, साहिल, मला खूप गुदमरल्यासारखं होत आहे.
काका आल्यापासून तू माझ्याशी धड बोललासुद्धा नाहीस. मावशी, काका घरात आहेत. आपल्याला जपून वागायला हवं. मी तिला समजावण्याचा प्रयत्न केला, पण तिने माझा हात घट्ट पकडला. मला भीती वाटते की तू सुद्धा त्यांच्यासारखाच वागशील. मला सोडून जाऊ नकोस साहिल. तिच्या डोळ्यातले ते अश्रू पाहून माझं मन हेलावलं. मी तिला सावरण्यासाठी जवळ घेतलं. त्याचवेळी काकांचे पाय वाजले. आम्ही चटकन बाजूला झालो. काकांनी आमच्याकडे संशयाने पाहिलं की काय हे मला कळलं नाही. पण त्या दिवसापासून त्यांच्या वागण्यात एक प्रकारचा विचित्रपणा आला होता. हे माझ्यावर लक्ष ठेवून असल्यासारखे वाटायचे. मावशी आणि मी आता एका अशा काचेच्या घरात होतो, ज्याला कधीच तडा जाऊ शकत होता. माझ्या मनात सतत विचार यायचा, हे जे काही सुरू आहे त्याचा शेवट काय असेल? मी पुण्याला शिकायला आलो होतो की या भावनांच्या जाळ्यात अडकायला? मला माझी जबाबदारी आणि मावशीची ओढ या दोघांमध्ये निवड करणं कठीण जात होतं. अनेक ती त्याच्या उंबरठ्यावर उभा असताना मला माझ्या विवेकाचा आवाज ऐकू येत होता, पण हृदयाची ओढ जास्त प्रबळ होती. पुढचे काही दिवस आमच्या तिघांमधील तणाव शिगेला पोहोचला होता. काकांचं शांत राहणं जास्त भयावह होतं आणि मावशीचं त्या अर्थप्रेम मला वेड लावत होतं. घरातली हवा आता जड झाली होती. काकांचे संशय नजरेने पाहणं आणि मावशीची ती अबोल अर्थता मला अस्वस्थ करत होती. मला जाणीव झाली होती की आपण आता एका अशा वळणावर आहोत जिथे एक चुकीचं पाऊल 3 आयुष्य उद्ध्वस्त करू शकतं. माझं शिक्षण, मावशीची प्रतिष्ठा आणि काकाचा विश्वास सगळं पणाला लागलं होतं. एके दिवशी रात्री काका पुन्हा एका मीटिंगसाठी बाहेर गेले होते. घरात पुन्हा तीच शांतता पसरली होती. मावशी बाल्कनीमध्ये उभी राहून पावसाकडे बघत होती. मी तिच्या जवळ गेलो, पण आज माझ्या मनात ओढ नव्हती, तर एक प्रकारची स्पष्टता होती. मावशी, मी हळू चाक मारली. तिने मागे वळून पाहिलं. तिचे डोळे सुजले होते, जणू ती खूप वेळ रडली होती. साहिल, तू सुद्धा आता लांब जातोयस ना माझ्यापासून? तुला हे वाटतं ना की मी चुकीचे आहे? तिचा आवाज थरथरत होता. मी तिचा हात हातात घेतला, पण यावेळी तो स्पर्श आकर्षणाचा नव्हता. मावशी, तू चुकीची नाहीस, पण मीही नाही. पण परिस्थिती आपल्याला या दिशेने घेऊन जाते. तिथे फक्त अंधार आहे. तू एकटी आहेस म्हणून तुला माझ्यात आधार शोधायचा आहे आणि मी माझ्या मायेमुळे गोंधळून गेलो आहे. पण आपण विसरतोय की आपलं नातं रक्ताचं आहे. मावशीने माझा हात झटकला. रक्ताचं नातं साहिल. जेव्हा या घरात मी एकटी असते, जेव्हा मला कोणाची तरी गरज असते, तेव्हा हे रक्ताचं नातं कुठे असतं? मला फक्त प्रेम हवं आहे रे. ती ढसाढसा रडू लागली. तिला रडताना पाहून माझं काळीज ते तुटलं होतं, पण मला ठाम राहायचं होतं. मावशी, प्रेम आणि गरज यात फरक असतो. मी तुझा भाचा आहे. तुझा मुलगा म्हणून तुझ्यासोबत आयुष्यभर राहीन. पण आपण ज्या मार्गाचा विचार करतो तो आपल्याला समाजातून आणि स्वतःच्या नजरेतूनही पाडेल. तुला खरं तर काकांशी बोलायला हवं. त्यांना तुझा एकटेपणा सांगायला हवा. मी मध्येन बोलेल, पण मर्यादा ओलांडून नाही. त्या रात्री आमचं मोठं बोलणं झालं. मी तिला समजावलं की अनैतिकतेच्या मार्गावर मिळणारा क्षणिक आनंद भविष्यात खूप मोठं दुःख देऊन जातो. यूट्यूबच्या जगात जशा काही पॉलिसी असतात ज्या पाळाव्या लागतात, तशाच आयुष्याच्या आणि समाजाच्या काही पॉलिसी असतात ज्या पाळल्या तरच नात्याचं पावित्र्य टिकतं. दुसऱ्या दिवशी मी निर्णय घेतला. मी काकांशी एकट्यात बोलायचं ठरवलं. मी त्यांना सांगितलं, काका, मावशीला तुमची गरज आहे. तुमचं काम महत्त्वाचं आहे, पण तिच्या आयुष्यातील रिकामेपणा फक्त तुम्हीच भरू शकता. तिला वेळ द्या. काका सुरुवातीला रागवले, पण माझ्या बोलण्यातली सत्यता त्यांना जाणवली. त्यांनाही आपली चूक उमजली की कामाच्या नादात त्यांनी आपल्या हक्काच्या माणसाला किती दुर्लक्षित केलं होतं. काही दिवसानंतर मी कॉलेजच्या हॉस्टेलवर शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला. मावशीला वाईट वाटलं, पण तिच्या डोळ्यात आता अपराधीपणा नव्हता, तर एक प्रकारचा आदर होता. तिला कळलं होतं की तिला एका मोठ्या संकटातून वाचवलं आहे. जाताना मी मावशीच्या पाया पडलो. तिने माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाली, साहिल, तू मला आज खऱ्या अर्थाने मोठं केलंस. तू भाचा म्हणून आलास आणि आज माझा आधार म्हणून चालला आहेस. जा, मन लावून शिक आणि मोठा माणूस हो. मी घराबाहेर पडलो. पुण्याच्या त्या गर्दीत आता मला भीती वाटत नव्हती. माझ्या मनात एक समाधान होतं की मी अशा नात्याचा गुंता सोडवला आहे. निशब्द नात्यात आता शब्दांची गरज उरली नव्हती. मावशी आणि माझं नातं आता पुन्हा एकदा पवित्र आणि घट्ट झालं होतं. पुण्यातलं ते शिक्षण मला फक्त पदवी देऊन गेलं नाही, तर जगण्याचं आणि नाते जपण्याचं एक मोठं तत्त्वज्ञान शिकून गेलं. अनैतिकतेकडे झुकणारं मन जेव्हा नैतिकतेच्या मार्गावर परततं, तेव्हा होणारा आनंद हा जगातल्या कोणत्याही सुखापेक्षा मोठा असतो.